वळतोय पुढच्या बातमीकडे। महाराष्ट्रातील आगामी राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। 2 एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह मवियाचे एकूण 4 राज्यसभा खासदार निवृत्त होणार आहेत। मात्र सध्याच्या घडीला मवियाकडे विधानसभेमध्ये पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे या निवडणुकीमध्ये त्यांना केवळ एकच जागा जिंकता येण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे राज्यसभेमध्ये मवियाचे 3 खासदार कमी होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे महायुतीसाठी ही निवडणूक फायदेशीर ठरण्याची देखील शक्यता आहे, कारण महायुतीचे 3 खासदार निवृत्त होत असले तरी त्यांच्या आमदारांच्या बळावर 6 जागा जिंकण्याची शक्यता आहे। तर आपण पाहतोय राज्यसभेवर मवियाला फटका, युतीला मात्र संधी आहे। भाजपचे 57, शिंदे सेनेचे 131, राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे 40 असे महायुतीकडून एकूण 208। तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 10, ठाकरे सेनेचे 20, काँग्रेसचे 16, शेकापचे 1, माकपचे 1, सपाचे 2। तर राज्यसभेवर 1 खासदार निवडून आणण्यासाठी प्रत्येकी 37 मतांची आवश्यकता आहे। मवियाकडे 50 आमदार असल्यामुळे केवळ एकच खासदार निवडून येईल। तर महायुतीकडे 228 आमदार, त्यामुळे 6 खासदार निवडून आणण्याची ताकद महायुतीकडे।